वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली। यावेळेस त्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघात रेल्वे विभागाने तयार केलेल्या अंडरपासची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। या अंडरपासमध्ये वर्षभर पाणी साचून राहत असून पाण्याखाली मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत। त्यामुळे वाहनधारकांना सध्याची स्थिती दिसत नाही आणि वारंवार अपघात घडत आहेत। पावसाळ्यात तर हे अंडरपास पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहतात, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते। या व्यथा मांडल्या। दरम्यान पुलगाव ते आर्वी या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षापासून सुरू असूनही अद्याप पूर्ण झाले नाही। रेल्वे फाटक बंद करून वाहतूक नदी काठावरील अरुंद पुलाजवळ वळवण्यात आली आहे। त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणीमधून प्रवास करावा लागत आहे। हा उड्डाणपूल तात्काळ पूर्ण करावा किंवा नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे फाटक पुन्हा खुले करावे अशी मागणी यावेळेस करण्यात आली। कोरोना काळात नागपूर बडनेरा तसेच वर्धा हिंगणघाट मार्गावरील अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते, तर काही गाड्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या। मात्र कोरोना संपून 3 ते 4 वर्षे उलटूनही हे थांबे पूर्ववत करण्यात आले नाहीत आणि बंद गाड्याही पुन्हा सुरू झाल्या नाहीत। या तात्काळ सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्र्याकडे करण्यात आली। यासोबतच पुलगाव आर्वी या नॅरोगेज मार्गावरील बंद पडलेली रेल्वे गाडी पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच आर्वी पर्यंत रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करून पुढे वरुड पर्यंत